तुम्ही म्हणता ना रविराज काय करतो, रविराज फक्त चळवळ उभा करण्याच्या मागे. चळवळ कशासाठी? राजकारण गेलं मातीत तिकडं. चळवळ उभा करायची शेतकऱ्यांची. ही पोरं जमा झालीत ती सगळी शेतकऱ्याची आहेत. मला सांगा, मी येणार आहे कळल्यावर पळत आलात की असं म्हणजे उत्साहाने आलात? प्लॉट बघितल्यावर काय वाटलं? खूप आनंद झाला. करणार का शेती? 100%. शेती तर चालूच आहे, पण आता फळबाग करण्याची इच्छा शेती करण्याला परत एक ऊर्जा मिळाली. ऊर्जा आज या शेतात तुम्ही उद्या आमच्या शेतात नेणार ना? नक्की हो. नक्की. तुमचा टाइम भेटला पाहिजे त्यावेळेस आमच्यासाठी. यांचा उत्साह एवढा आहे, हे ड्रोन घेऊन आलेत मला शूट करायला, मला आणि या प्लॉटला शूट करायला. आणि हे करतोय मी जे व्हिडिओमधून तुम्हाला सांगतोय ना, हे ते जे गिन्यान आहे ना, गिन्यान नाहीये ते, ती चळवळ आहे, तो विचार आहे. आणि तो विचार तुमच्या मनामध्ये ज्या दिवशी बिंबवेल त्या दिवशी बदल घडणार आहे. अहो, हे प्लॉट उभे राहत आहेत, हे प्लॉट असेच नाही उभे राहत. या शेतकऱ्यांची मेहनत आहे, मार्गदर्शन आहे, त्याच्या मागे दिवस रात्रीचं कष्ट आहे. पण ते टायमिंग मध्ये आणि कमी वेळेमध्ये. हे बघा, माणसाचं आयुष्य हळूहळू कमी होत चाललंय. मग आपल्याला कमी वेळ साधावी लागेल, कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न घ्यावं लागेल. आपण तो विश्वास पेरला म्हणून ही लोक जमा होत आहेत. मला सांगा, एवढ्या खोंदाडात एवढ्या शेतामध्ये कोण येतं मागं? ही माणसं अगदी प्रेम करतात माझ्यावरती, आणि म्हणून मी ही चळवळ उभा केली. करतात का प्रेम? का उगाच म्हणतोय? नाही 100% करता ना? आपल्याला राजकारण नाही करायचे, आपल्याला करायचंय ते म्हणजे समाजकारण. इथला समाज सुधारायचा आहे, आणि समाज तेव्हाच सुधारेल जेव्हा ही लेकरं आहेत ना स्वतःच्या पायावर उभं राहतील. आणि ती उभं राहणार आहेत शेतीमधूनच, कारण की या प्रत्येकाकडे शेती आहे. हे प्रत्येकाचा जन्म हा शेतकरी कुटुंबात झालाय, आणि आपल्याला बदल घडवायचा आहे प्रत्येक शेतकरी कुटुंबामध्ये, आणि ते आपण एक दिवस घडवणारच. इन्क्लाब जिंदाबाद. चला.